न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा, सत्य, वेगवान, विश्वासार्ह मराठी बातम्या। श्री क्षेत्र मामुर्डी येथे सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी कीर्तन सेवेचे आयोजन उत्साहात पार पडले। या दिवशी हभप साहिल महाराज राजगे यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी कीर्तनातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक संदेश दिला। कीर्तनात बोलताना त्यांनी भगवंताच्या नामस्मरणाने आपण काळावरही विजय मिळवू शकतो असा प्रेरणादायी संदेश दिला। काळाचेही काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ करू, सत्ता सर्वाठाई बसो, निकटवासे पायी या अभंगावर त्यांनी सखोल चिंतन मांडले। आपण विठोबाचे दास असून त्याच्या नामस्मरणाने जीवनात शक्ती आणि समाधान प्राप्त होते असे त्यांनी सांगितले। तुकोबारायांच्या अभंगाचा दाखला देत त्यांनी जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय या ओळींच्या माध्यमातून भक्तीच्या बळावर काळालाही जिंकता येते असे स्पष्ट केले। तसेच मानवाचे शरीर हे दुःख आणि रोगांचे भांडार असल्याने योग्य आहार विहार आणि संयमित जीवनशैली आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। युक्त आहार विहार, इंद्रियांचे संयम, कमी झोप आणि मितभाषण या तत्वांचा अवलंब केल्यास जीवन अधिक शुद्ध आणि संतुलित राहते असे सांगत त्यांनी भाविकांना मार्गदर्शन केले। जीवनाचे सार्थक साधण्यासाठी काय खावे, कसे वागावे याबाबत विविध उदाहरणांद्वारे त्यांनी प्रभावी प्रबोधन केले। या कीर्तन सोहळ्यास परिसरातील गवडी, सावली, दिवदेववाडी, मोहाट, चोरांबे, मातेखुर्द, करंजे, रिटकवली, करंडी आदी गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कीर्तनास विश्वंभरबाबा आध्यात्मिक शिक्षण संस्था, त्यांचे शिक्षक व विद्यार्थी तसेच श्री केदारेश्वर भजन मंडळ यांचीही मोलाची साथ लाभत आहे। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मामुर्डी, जावली। Hare